इराण 4 आठवड्यांमध्ये गुडघे टेकेल, डोनाल्ड ट्रम्प यांचा धाडसी दावा. पश्चिम आशियातील युद्धाचा विमान सेवेला फटका, हजारो उड्डाणं रद्द, लाखो प्रवासी अडकले, अनेक महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय विमानतळही बंद. इराणकडून वायुवेगानं इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा हल्ला, इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्याचा थरारक व्हिडिओ समोर. इराण विरोधात ब्रिटनही युद्धात उतरलं, अमेरिका इस्रायलच्या मदतीला, ब्रिटन पंतप्रधान कीर स्टार्मर यांची घोषणा. युद्धाची वाढती व्याप्ती लक्षात घेता भारत सतर्क, नवी दिल्लीमध्ये पंतप्रधान मोदींची केंद्रीय सुरक्षा समितीसोबत बैठक. इराणकडून इस्रायलला प्रत्युत्तर, जेरुसलेम शहरावर मोठा हल्ला, परिसरात धुराचे लोट, नागरिकांची धावपळ. अमेरिकेच्या बलशाली अब्राहम युद्धनौकेवर इराणचा हल्ला, 4 क्षेपणास्त्र डागली, 3 अमेरिकन सैनिक ठार. तेल अवीवमध्ये इस्रायलकडून बैठकांचं सत्र, नेतन्याहू यांनी संरक्षण मंत्री आणि लष्कर प्रमुखांसोबत घेतली बैठक, बैठकीमध्ये मोसादलाही आमंत्रण. जगामध्ये शांतता नांदो, भारताची भूमिका, युएईवरील हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून निषेध, पंतप्रधान नरेंद्र मोदींची युद्धात उतरलेल्या नेतृत्वाशी चर्चा. मुसलमान असूनही दुबईची भूमिका बघायची, इराणचा संताप, दुबईवर बॉम्ब वर्षाव सुरूच. ठाण्यातीलही नागरिक दुबईमध्ये अडकले, उपमुख्यमंत्री शिंदेंनी साधला संवाद. इराणनं भूगर्भात जमावला शस्त्रसाठा, जगासमोर इराणनं आणलाय व्हिडिओ. तर खामेनीने मला ठार केलं असतं, डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा आरोप, 2 वेळा हत्येचा प्रयत्न झाल्याचा ट्रम्प यांचा दावा. कुवेतकडून युद्धामध्ये घडली आहे चूक, इराणचं समजून कुवेतनं पाडलं अमेरिकेचं विमान. खामेनींच्या हत्येचा बदला घेणं सुरूच, उरल्या सुरल्या ताकदीनिशी इराणकडून प्रतिहल्ले, इराणचा अमेरिकी तळावर क्षेपणास्त्र हल्ला. 2000 बॉम्ब टाकून खामेनींसह 48 नेत्यांना ठार केलं, इराणची 9 जहाजं नष्ट केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा. इराणी नौदलावर अमेरिकेचा तिखट मारा, इराणी नौदलाचं मुख्यालय उद्ध्वस्त, 9 युद्धनौका बुडाल्या.